प्रिय मंडळींनो, आजच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या झेंड्याचे मानकरी सोसायटी गावगावातील श्री डॉमिनिक उर्फ राजू डिसोजा आहेत. त्यांचा वसई गवळईपाडा येथे मदर वेलंकनी इलेक्ट्रो फिनिशिंग अँड रेन ट्यूब्स फिटिंग हा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यांच्या पत्नी सौ नैना डिसोजा या सेंट जेरोम कॉन्व्हेंट हायस्कूल काश्मीरा येथे शिक्षिका आहेत आणि त्या आपल्या पॅरिसच्या पॅरिस काउन्सिल मेंबर आहेत. त्यांची मुलगी जोहाना ही शालेय शिक्षण घेत आहे. तसेच त्यांची आई जोना डिसोजा हिने अतिशय संघर्षमय आणि कष्टमय जीवन जगून आपल्या कुटुंबाला पुढे नेलेला आहे. आज आपण आपल्या पॅरेंटच्या वतीने त्यांचा सन्मान करतो आणि या ध्वजारोहणासाठी त्यांना पाचारण करतो. आपण त्यांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया. हे सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने खुर्सावरून स्वतःची आई आम्हाला आमची आई म्हणून दिली. फातिमा मातेचा वार्षिक सोहळा साजरा करीत असताना तिची मध्यस्थी आम्हाला नितांत लागू दे. तिच्या श्रद्धानुकरण करण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. एकत्र आमच्या आपण आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची वाहतूक आज आम्हाला दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधांना क्षमा केलो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आपण या माऊलीच्या झेंड्याला मानवंदना करूया. आता आपल्या पॅरेंटच्या वतीनं दामणीकरणात आपण एक भेट वस्तू देत आहोत, त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी, फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी.
सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता, कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता, कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी, असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी, हतीम मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा, करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा, करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी, या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी, फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. दर्शन आम्ही घेतो तुझे या चुने गावी, मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. दर्शन आम्ही घेतो तुझे या चुने गावी, मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी, वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी, फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. प्रस्तावना. आजचा हा नोवेनाचा तिसरा दिवस. नोवेनाच्या या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.
आज आपण ज्येष्ठ नागरिक जबाबदारी कोणाची या विषयावर मननचिंतन करणार आहोत. प्रत्येक वर्षी 1 ऑक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर ज्येष्ठांना सन्मान व त्याच्याप्रती आपल्या मनात असलेला आदर व्यक्त करण्यासाठी आणि वडीलधाऱ्यांच्या कर्तृत्वाला संबोधून करण्यासाठी हा दिवस निश्चित केलेला आहे. आर्थिक सुबत्ता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती यामुळे वयोमर्यादा वाढली आहे. त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्या देखील वाढली आहे. म्हातारपण हे देवाने माणसाला बहाल केलेले दुसरे बाळपण होय. मनुष्याच्या वृद्धापकाळ हा नेहमी समाधानी आणि आनंदपूर्ण असायला हवा. त्यासाठी सामाजिक आणि कौटुंबिक सहाय्य त्यांना लाभणे आवश्यक आहे, जेणेकरून आयुष्याची शेवटची काही वर्ष त्यांना परमानंद मिळू शकेल. असा उदात्त हेतू लक्षात घेऊन तरुण पिढीने त्यांना सन्मानयुक्त जगवणे गरजेचे आहे. आपल्या प्रत्येकाला घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सांभाळ करणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही कर्तव्ये पार पाडण्यासाठी फातिमा मातेची कृपा मिळावी म्हणून या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. आजची ही मिसा स्वर्गवासी फ्रान्सिस आलेक डिसोजा यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. तसेच नोवेना काळातील हेतुपेटी, त्या हेतुपेटीतील हेतूंसाठी सुद्धा अर्पण करण्यात येत आहे. तसेच आज ॲरॉन गोन्साल्विस, रूझवेल्ट विल्सन मिरांडा, केडन डिसोजा आपले वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करूया. माणिकपूर धर्मग्रामातील एक आपले बंधू गंभीर आजाराने इस्पितळात उपचार घेत आहेत. प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श त्यांना व्हावा. या आजारपणातून ते लवकरात लवकर बरे होऊन प्रभूच्या सेवेर्थ, प्रभूच्या गौरवार्थ आपल्या घरी पुन्हा परतावेत म्हणून आपण सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती त्यांच्या कुटुंबियांनी व संबंधितांनी केलेली आहे. सर्व भाविकांच्या सर्व हेतूंसाठी, त्याचप्रमाणे या नोवेनाच्या काळात आपले जे असंख्य हेतू आपल्या मनात आहेत त्या सर्वांच्या हेतूसाठी मी ही मिसा अर्पण करीत आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो. प्रिय बंधूंनो, आजच्या या नोवेनाच्या तिसऱ्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांची जबाबदारी कुणाची या विषयावर चिंतन करीत असताना, या पवित्र मिसेत सहभागी होत असताना आपण क्षणभर शांत राहूया. कळत नकळत आपल्या हातून ज्येष्ठांचा अनादर घडला असेल, अवमान घडला असेल, त्या सर्व प्रसंगासाठी, घटनांसाठी आपण पश्चातापी अंतकरणाने त्या सर्व ज्येष्ठांची, कुटुंबातील व समाजातील सर्वांचीच अंतकरणापासून क्षमा मागूया व परमेश्वर पित्याकडे क्षमेची याचना करू.
विरुद्ध पाप मी केले, हे प्रभुजी, हे प्रभुजी, दया करा, दया करा. पदरी घेऊन हे ख्रिस्ता, हे ख्रिस्ता, क्षमा करा, क्षमा करा. तू ह्या जगती, हे प्रभुजी, हे प्रभुजी, दया करा, दया करा.
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझी आशा धरणाऱ्यांच्या मार्गदर्शका व संरक्षका, तुझ्याशिवाय सगळेच अपवित्र व मूल्यहीन आहे. तू जगाला दिलेल्या वरदानांचा आम्ही योग्य प्रकारे उपयोग करावा व सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे म्हणून आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. यशया पुस्तकातून घेतलेले वाचन. मी आपल्या वल्लभा प्रित्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षमळ्याचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक माथ्यावर होता. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले आणि तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षवेलीची लागवड केली. त्यात एक बुरुज बांधला आणि द्राक्षकुंड खोदले. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून मी वाट पाहिली, पण त्याने रानद्राक्षे दिली. तर आता यरूशलेमकरांनो आणि यहूद्यातील लोकांनो, माझा आणि माझ्या द्राक्षमल्याचा न्याय करा बरे. माझ्या द्राक्षमल्यात मी केले नाही असे अधिक काय करावायचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली? आता मी आपल्या द्राक्षमल्याचे काय करणार ते तुम्हाला सांगतो. मी त्याचे कुंपण काढून टाकीन, म्हणजे तो मळा जनावरे खाऊन टाकतील. मी त्याचे आवार मोडीन, म्हणजे तो तुडवला जाईल. मी तो उद्ध्वस्त करीन, त्याची कोणी छाटणी करणार नाही आणि कुदलणार नाही. त्यात काटे सराटे उगवतील. त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघांना करेन. कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलचे घराणे, त्यातील त्याची आवडती लागवड म्हणजे यहूदाचे लोक. त्याने न्यायत्वाची अपेक्षा केली तर त्याला रक्तपात आढळला. त्याने धार्मिकतेची अपेक्षा केली तो त्याला आक्रोश आढळून आला. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलचे घराणे होय. इजिप्त देशातून तू द्राक्षवेल काढून आणला आणि राष्ट्राला घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला. त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले फाटे त्या नदीपर्यंत लांबवले. प्रतिसाद. त्याची कुंपणे तू का मोडलीस? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याची द्राक्ष तोडतात. रानडुकरे त्याची नासधूस करतात. जीव जंतू त्यावर आपला निर्वाह करतात. प्रतिसाद. हे सेनाधीश देवा, तू मागे फिर असे आम्ही तुला विनवितो. तू स्वर्गातून दृष्टी लावून पहा आणि ह्या द्राक्षवेलाचे संगोपन कर. जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली, तिचे संगोपन कर. प्रतिसाद. म्हणजे आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही. आमच्या जीवात जीव आण, म्हणजे आम्ही तुझ्या नावाचा धावा करू. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हाला परत आण. तू आपला मुख प्रकाश आमच्यावर पाड, म्हणजे आम्हाला मुक्ती लाभेल. प्रतिसाद. पौलचे फिलिपिकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. कशाविषयीची चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.
म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. बंधूनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले आणि माझे जे ऐकले पाहिजे ते आचरित राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील. हा प्रभूचा शब्द. हे प्रभू, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत मते लिखित मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. काही परुषी येशू होता तिथं आले आणि येशूची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी येशूला विचारले की पुरुषाने आपल्या पत्नीला सूटपत्र देणे सशास्त्र आहे काय? उत्तरादाखल येशू त्यांना म्हणाला, मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे? ते म्हणाले, सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे. येशू त्यांना म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले. ह्या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. ती पुढे दोन नव्हेत तर एक देह होतील. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टींविषयी येशूला विचारले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, जो कोणी आपल्या पत्नीला टाकतो आणि दुसरे लग्न करतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करतो. आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि तिने दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते. मग त्याने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटाविले. ते पाहून येशूला खूप वाईट वाटले आणि तो शिष्यांना म्हणाला, बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश स्वर्गराज्यात मुळीच होणार नाही. मग त्याने त्यांना कवटाळून त्यांच्यावर हात ठेवून बालकांना आशीर्वाद दिला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. जुलै 2005 बॉम्बे हॉस्पिटलच्या दर्ग्यासमोर डॉक्टर निरंजन पटेल आपल्या इस्पितळात प्रवेश करत असताना इस्पितळाच्या मुख्य दरवाजाच्या बाजूलाच एक 90ची महिला निपचित मरणासन्न अवस्थेत पडलेली होती. पहाटेच्या अंधुक प्रकाशात त्यांना ती दिसली. कुणीतरी बेवारस भिकारिणी असेल म्हणून त्यांनी तिच्याकडे पाहता क्षणी थोडीशी नजर फिरवली
परंतु त्यांच्यातील माणुसकी त्यांना स्वस्थ बसू देईना. डॉक्टर जागृत झाला. ते आपल्या गाडीतून उतरले आणि त्या महिलेला इस्पितळात दाखल करून घेतले. तिच्यावर उपचार केले आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी ते जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा त्याची विचारपूस केली. महिलेने सांगितलं ती बेवारस नाही, ती बेघर नाही, ती माहीमला एका उच्चभ्रू वस्तीत राहते. 8व्या मजल्यावर तिचा स्वतःचा फ्लॅट आहे. तिची मुलगीही फार चांगल्या कंपनीत कामाला आहेत, चांगली उत्पन्न त्यांचं आहे. डॉक्टर म्हणाले, मग बाई तुम्ही इथं कशा आल्यात आणि इथं का आल्यात? तर म्हणाले, मी आले नाही, पहाटे माझ्या मुलानेच मला इथं आणून टाकलं, कारण त्याला मी घरात नको आहे. इथं तरी मी मरावी किंवा उपचारांची गरज असेल तर इस्पितळ काय ते बघून घेईल या उद्देशाने तोच मला त्या दिवशी पहाटे टाकून गेला. प्रिय बंधू भगिनींनो, फातिमा मातेच्या सणाची पूर्वतयारी करीत असताना आपण ह्या दिवसांत वेगवेगळे विषय हाताळत आहोत. साक्रामेंत, मिसा अशी आपली आध्यात्मिक विषय आहेत. त्याचप्रमाणे मुलांची जडणघडण, कुटुंबातील नातेसंबंध, सलोखा असे कौटुंबिक विषय आहेत. ज्येष्ठांची काळजी हाही त्याच्यातलाच एक भाग आहे. आणि त्यानंतर पर्यावरण आणि आजचा युवक असे काही सामाजिक प्रश्नही आपण हाताळणार आहोत. हे बंधू भगिनींनो, आज या नोवेनाच्या 3ऱ्या दिवशी ह्याच मालिकेतील आज आपला विषय आहे ज्येष्ठांची जबाबदारी कुणाची. सर्व जाती एकसाथ पहिले म्हणूया, माझी नाही. एकसाथ म्हणूया, माझी नाही. म्हणा, मग कुणाची? इथं बसलेल्या सर्वांचीच नसेल तर ती कुणाची? आणि याचंच उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, 10 वर्षांतून भरणाऱ्या कुंभमेळाव्यात ही सत्य घटना आहे, वृत्तपत्रात छापून आलेली. कुंभमेळा ओसरल्यावर, भक्तांची पांगापांग झाल्यानंतर, सगळेकडे आपापल्या घरी परतू लागल्यानंतर एक 83 वर्षांचे गृहस्थ अजूनही तिथं ताटकळत बसले होते, घामेजलेले होते आणि ते कुणाची तरी वाट पाहत होते. तिथल्या स्वयंसेवकांनी त्यांना विचारलं, आजोबा तुम्ही घरी निघाला नाहीत? येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना ते आपल्या मुलाला शोधण्याची विनंती करत होते. ते म्हणाले, तुमचा मुलगा हरवला आहे का? तर म्हणाले, नाही, तोच मला इथं घेऊन आला आणि तो कुंभमेळ्यात कुठेतरी गेला. मी इथं बसून आहे, गेल्या 2 दिवसांपासून तो परतलाच नाही. स्वयंसेवकांना अनुभवाने तात्काळ समजून आलं की त्याच्या मुलाने त्याला तिथं टाकून सोडून गेलेले आहेत. स्वयंसेवकांनी त्या आजोबांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या संस्थेत चला, आम्ही दाखल करून घेतो, तिथं तुमच्यासारखीच अनेक माणसं आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही राहा, तुमच्या मुलाचा शोध लागल्यानंतर मग त्यांच्यावर घरी जा. ते म्हणाले, नाही, मला दिल्लीतल्या माझ्या घरी जायचं आहे, मी त्याची वाट पाहत आहे, तो मला सोडून जाणार नाही. आणि मग स्वयंसेवकांना त्या आजोबांना सत्य सांगावं लागलं की तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेलेला आहे. आमच्याकडे अशी 106 लोकांची भरती झालेली आहे, तुम्ही 107वे. एक निनावी फोन आला, कुणाचा माहीत नाही, बहुधा तुमच्या मुलाचाच असावा. त्याने सांगितलं की अमुक अमुक जागी एक गृहस्थ बसलेले आहेत, त्यांना तुमच्या संस्थेत दाखल करून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो, पुराने बुडवलं, वाऱ्याने उडवलं, नियतीने, निसर्गाने आणि मुलांनी तुडवलं, तर ज्येष्ठांनी कुणाकडे पाहावं? त्यांचा वाली कोण? त्यांची जबाबदारी कुणाची? आपण सर्वांनीच सुरुवातीला सांगितलं, माझी नाही, झटकून टाकलेली आहे. मग त्यांची जबाबदारी कुणाची? प्रिय बंधू भगिनींनो, वाढत्या वयात, उतरत्या काळात, आयुष्याच्या अखेरीस मिळकतीची सगळी साधनं जेव्हा बंद होतात
उत्पन्नाचे काही मार्ग नसतात आणि तेव्हा दुसऱ्यांवरील अवलंबित्व पत्करतात, तेव्हा त्यावेळेला आरोग्याविषयी त्यांना एकतर मोफत किंवा माफक दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी निश्चितच शासनाची आहे, याविषयी कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. परंतु त्यानंतर या बाबतीतही अनेक सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्ती आर्थिक मदतीसाठी पुढे येत असतात, आपापल्या परीने त्यांना मदत करत असतात. आपल्यातील अनेक भाविकही यात आपलं योगदान देत असतात. परंतु या पलीकडेही त्यांची गरज असते आणि त्याहीपेक्षा तो अधिकार असतो, तो म्हणजे आजवर तारुण्यातील ऐन उमेदीत ज्यांनी घर, संसार, समाज, देश उभारण्यासाठी आपलं स्वत्व पणावाला लावलेलं आहे, आपलं जीवन ओवाळून टाकलेलं आहे, आपापल्या परीने योगदान समाजाला, घराला, संसाराला, कुटुंबाला दिलेलं आहे. त्यांना या पडत्या काळात निधार त्यांचा हक्काचा स्वाभिमान जागृत करणारा आत्मसन्मान मिळावा अशी त्यांची रास्त अपेक्षा असते. पवित्रशास्त्रातील लेवीच्या पुस्तकातील 19व्या अध्यायातील 32व्या चरणात स्पष्टपणे याविषयी ज्येष्ठांचा आदर सन्मान समाजात, घरात कसा व्हावा याविषयी भाष्य करण्यात आलेलं आहे. मुळात ते वाचनच योग्य होईल. आता अल्प काळामुळे मी त्याच्यात आणखी विवेचन करत नाही. परंतु याहीपेक्षा ज्येष्ठांची आणखी एक गरज असते आणि ती म्हणजे भावनिक गरज. एकाकीपणात त्यांना दिलासा देण्याची, त्यांना आधार देण्याची, त्यांच्या एकाकीपणात त्यांच्याशी कायम संवाद साधण्याची. आजच्या शुभवर्तमानात सुटपत्राविषयी वगैरे आलेलं आहे. पत्नीने पतीला सोडलेलं आहे, पतीने पत्नीला सोडलेलं आहे, अशा वेळेला काय करावं याविषयी सगळं ते भाष्य आहे. परंतु जेव्हा निसर्गाने देवदत्त सहभागी किंवा साथीदार हिरावून नेलेले आहेत आणि आज वयोमानामुळे, वृद्धाप्य काळामुळे जे एकाकी आहेत, त्यांचा वाली कोण, त्यांचा आधार कोण, त्यांनी आपलं मन कुठे व्यक्त करावं, मोकळं करावं, त्यांचं कुणी ऐकावं? आपण तर सर्वच सांगतो ती जबाबदारी माझी नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या या आधुनिक काळात अभ्यासात, नोकरी व्यवसायात जे रममाण आहेत किंवा ज्यांना आपलं आयुष्य आणखी स्थिरस्थावर करायचं आहे, करिअरच्या मागे लागलेले आहेत, त्यांना आपल्या वृद्ध आईवडिलांसाठी पूर्ण वेळ देणे खरोखर शक्य नाही. हे वास्तव आहे, सत्य आहे, आपण सगळंच हे जाणून आहोत. परंतु ज्यांच्या घरात इतर मुलं माणसं आहेत तेही ही जबाबदारी घेतात का? घेण्यापेक्षा ती इतरांवर कशी ढकलता येईल याचाच विचार सध्या चालू आहे. अनेक घरांतर ती जबाबदारी कुणाची यावरून वितंड वाद होत आहेत. आणि जर काही सन्माननीय तोडगा निघालाच तर निश्चित जबाबदारी किती दिवस गुणाची याविषयी चर्चा होते. हे किती दुर्दैव आहे. अशीच एक 82 वर्षांची एक महिला, तिच्या ऐन उमेदीत, ऐन तारुण्यात पती देवाघरी गेला. पदरी 2 लहान मुलगे, पुनर्विवाह होण्याची शक्यता असतानाही आपल्या मुलांची आबाळ तिथं होऊ नये आणि म्हणून तिने प्रयत्नाने आणि सगळ्यांच्या इच्छा नाकारून, कुटुंबियांची सगळी जे काही सूचना होत्या त्या अव्हेरून एकाकीपणे आपल्या मुलांना वाढवलं, काबाड कष्ट केले आणि त्यांना स्थिर स्थावर केलं जीवनात. आज ती दोन्ही मुलं चांगल्या हुद्द्यावर कामाला आहेत. एकाची तर स्वतःची कंपनी आहे. आणि आज मात्र 82 वर्षांच्या आईचा आजारपणाचा खर्च कुणी करायचा, जेवण खाण्याचा खर्च निश्चित कुणी करायचा, याविषयी त्या 2 भावांमध्ये वाद आहेत. आणि मग ज्येष्ठांच्या, समाजातील आणखी प्रतिष्ठांच्या यांच्या मध्यस्थीने एक सन्मान्य तोडगा त्यांनी काढला. आणि तो सन्मान्य तोडगा असा की महिन्यातील 15 दिवस आई कुटुंबातील तो मोठ्या मुलाकडे राहील आणि इतर 15 दिवस ती लहान मुलाकडे राहील. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण त्या आईचं दुर्दैव ते किती, कारण काही महिन्याला 31 दिवस असतात आणि त्या 31व्या दिवशी तिचा खर्च कोणी करायचा या वस्तून आणखी वाद झाले. त्यांची चर्चा झडू लागली, खूप चर्चा, खूप वाद. तेव्हा आई म्हणाली, बाळांनो त्या 1 दिवसासाठी नका भांडू.
मी एक दिवस माऊलीचा उपास धरीन. प्रिय बंधू भगिनींनो, ज्या आईने 9 महिने आपल्या पोटात आपल्या बाळांना प्राणापलीकडे जपले, त्यांना जग दाखवलं, जगातील वास्तवता दाखवली, आपल्या कुटुंबातील जीवनात स्वतःच्या पायावर स्थिरस्थावर केलं, त्या आईची 1 दिवसांची जबाबदारी कुणी घ्यावी याविषयी जेव्हा ज्या कुटुंबात ज्या समाजात चर्चा घडतात, तेव्हा त्या आईलाही वाटत असेल जगण्यापेक्षा मेलेलं बरं. मुलं तरुण असताना सगळ्याच आईवडिलांनी ज्यांची स्वप्ने त्यांच्या ओंजळीत टाकली, ज्यांची स्वप्ने त्यांच्या ओंजळीत टाकली, त्यांनी आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या जीर्ण अपेक्षांची झोळ रिकामी ठेवू नये, अशीच त्या पालकांची, वृद्ध आईवडिलांची तेवढीच एक रास्त अपेक्षा असते. आणि तेही जर आपण पुरे करू शकलो नाहीत तर हे जीवन त्यांना लखलाभ, जे आजही जीवन म्हणजे मरणच जगत आहेत. रे बंधू भगिनींनो, हेल्पेज इंडिया या संस्थेने महाराष्ट्र टाईमच्या पुढाकारानं मध्यंतरी एक सर्वेक्षण केलं की समाजात ज्येष्ठांची अवस्था काय आहे. त्यांचा जो रिपोर्ट आहे, अहवाल आहे, तो खरोखरच आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांत झणझणीच अंजन घालणार आहे. सगळी आकडेवारी माझ्याकडे आहे, परंतु या अल्प काळात मी ती देत नाही. जर कुणाला हवी असेल तर माझ्याकडून नंतर घ्या. परंतु त्याच्यात अधोरेखित केलेला मुद्दा आहे की समाजातील 73% प्रौढांनी, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 73% प्रौढांनी, तरुणांनी मान्य केलेलं आहे की आमच्या घरात, आमच्या कुटुंबात, आमच्या समाजात ज्येष्ठांची अवहेलना होते, ज्येष्ठांना मारपीट होते, त्यांना अथेच्छ तुडविलं जाते, त्यांना संडासात, घराच्या खोलीत, जिन्याखाली कित्येक दिवस, महिने, आठवडे डांबलं जाते. कशासाठी? प्रॉपर्टी, जागा नावावर करून घेण्यासाठी. त्यांची उपासमार केली जाते. त्यांना आरोग्याच्या सगळ्या सुविधा नाकारल्या जातात. औषध उपचार त्यांना दिले जात नाहीत. त्यांची काळजी घेतली नाही. हे 73% संरक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी मान्य केलेलं आहे. हेल्पेज इंडिया यांचा हा अहवाल आहे. प्रिय बंधू भगिनींनो, मुलांच्या डोळ्यात उज्ज्वल भवितव्याचा ज्यांनी प्रकाश पेटवला, त्यांना उज्ज्वल भवितव्याची ज्यांनी स्वप्न दाखवली, परंतु त्याच आईवडिलांचे जेव्हा वार्धक्याने डोळे अंधुक झाले, तेव्हा त्यांना मात्र गलितगात्र अवस्थेत एकाकी सोडणं यापेक्षा त्यांचं दुर्दैव ते काय. आणि अशा वेळेला आज आपण ज्येष्ठांची जबाबदारी कुणाची याविषयी चिंतन करत आहोत. आपले तर नाहीच आहे आणि निश्चितच नाही आहे, कारण आपण आणखी जबाबदारी घेतलेल्या आहेत. आपण जबाबदारी घेतलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी मी जेव्हा वसईत होतो, तेव्हा एका घरी मी गृहभेटीसाठी, कुटुंब भेटीसाठी गेलो. घरात प्रवेश करताच क्षणीच दिवाणखान्यात, म्हणजे लिव्हिंग हॉलमध्ये, त्यांच्या शोकेसमध्ये एक जुना रेडिओ अगदी चांगल्या प्रकारे सजवलेल्या आणि सुखरूप अवस्थेत ठेवलेला आढळला. मी कुतूहलाने विचारलं. आता जुना रेडिओ कदाचित नवीन पिढीला माहीत नसेल. जेव्हा सिलोन, बिनाका वगैरे अमीन सयानीचं चालायचं तो वॉलचा रेडिओ कुठेतरी असेल, इंटरनेटवर बघा. तर त्या प्रकारचा रेडिओ जो चालत नाही किंवा चालणं शक्य नाही असा तो एक तिथं ठेवलेला होता. मी विचारलं, हा चालू आहे की बंद आहे? नाही, बंद आहे. कधीपासून बंद आहे? पण मग म्हटलं शोकेसमध्ये वगैरे ठेवलं एवढं सजवून. नाही, तो काय आहे, त्यांच्या आजोबांनी आणलेला, त्यांचा खूप जीव त्याच्यावर. मग आमच्या वडिलांकडे तो आला. आम्ही तेव्हा लहानपणी गाणी वगैरे याच्यात ऐकत असू. आता बंद आहे तो, म्हणजे दुरुस्त होणं शक्य नाही. तेव्हा तो शोकेसमध्ये ठेवला आहे. म्हटलं बरं बरं. वडील कुठे दिसत नाहीत. वडिलांचं काय, आता हातपाय चालत नाहीत, त्यामुळे ते ओल्ड एज होममध्ये, वृद्धाश्रमात ठेवलेले आहेत.
प्रिय बंधू भगिनींनो, न चालणारा रेडिओ शोकेसमध्ये आणि हातपाय न चालणारे वडील वृद्धाश्रमामध्ये ही आपल्या समाजाची दारुण वास्तवता आहे, अवस्था आहे. झोमॅटोवरून खाद्यपदार्थ मागवून त्यांची नासाडी करण्यात आपण व्यस्त असताना आपले वृद्ध आई वडील कुठेतरी वृद्धाश्रमात अन्नाला मोताद आहेत, भुकेने कासावीस होत आहेत. आपल्या घरात, आपल्या दिवाणखान्यात, आपल्या उच्च गालीच्यावरील सोफ्यात जेव्हा आपले पाळीव कुत्रे आणि मांजरी झोपलेल्या असतात आपल्या बेडरूममध्ये, तेव्हा आपले आई वडील, वृद्ध आई वडील आपल्याला नकोसे असलेले कुणाच्या तरी वळचणीला उभे असतात, कुडकुडत असतात, प्रेमाची ऊब मिळवण्यासाठी धडपडत असतात. परंतु त्यांची जबाबदारी आपली नाही, कारण आपण कुत्र्या मांजराची, पाळीव कुत्र्यांची जबाबदारी घेतलेली आहे, पाळीव प्राण्यांची जबाबदारी घेतलेली, आपल्या करिअरची जबाबदारी घेतली आहे, आपल्या मुला माणसांची जबाबदारी घेतलेली आहे. पण आपणही कुणाचे मुलं माणसंच आहोत. आपणही त्या कुणातरी अभागी आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेलो आहोत. हे सत्य आपण आजही स्वीकारत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. प्रिय बंधू भगिनींनो, लेवीच्या पुस्तकात सांगितलेलं आहे की ज्येष्ठांचा सन्मान करावा. आपली जबाबदारी तर नाहीच आहे. त्याची जबाबदारी कोणाची? आरोग्याची जबाबदारी शासनाची, आदर सन्मानाची जबाबदारी प्रौढांची, लहान मुलांची. आमची फक्त करिअरची, मुला माणसांची, मांजरा कुत्र्यांची आणि अन्नाची नासाडी करण्यासाठी खूप चिंतन करण्यासारखी आहे. विषय खूप वाढत जाईल, परंतु फक्त सगळ्यांच्या माहितीसाठी एवढंच सांगतो की एक सामूहिक जबाबदारी आहे, आपल्या सर्वांची आहे, तुमची आहे तितकीच माझी आहे आणि सर्वांची आहे आणि सगळ्या बाबतीत आहे. समाजातील सगळ्यांचीच, फक्त माझ्याच आईवडिलांची नाही तर समाजातील सगळ्याच आईवडिलांची. जे निपुत्रिक आहेत त्यांचीही जबाबदारी तीही माझीच आहे. सगळ्या बाबतीत, सर्व ठिकाणी, सर्वत्र, सर्वदा मी पुरा पडणार नाही, परंतु ज्या ज्या बाबतीत होईल त्या त्या बाबतीत निदान आदर सन्मान देण्याचं, त्यांचं ते वार्धक्य समजून घेण्याचं, त्यांच्या गरजा, त्यांच्या इच्छा आकांक्षा त्यांना आधार देण्याचं, त्यांच्याशी वारंवार संवाद साधण्याचं एवढं तर मी निश्चितच करू शकतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष जे करतात त्यांच्यासाठी आज जाता जाता एवढंच सांगावंसं वाटते, अर्थात ते माझ्यासाठीही आहे. प्रिय बंधू भगिनींनो, उर्दूमध्ये एक शेर आहे, गिरे हुए पत्तों को आदब से पैर रखना, गिरे हुए पत्तों पे आदर से पैर रखना, कभी ये न भूलना, कभी कड़ी धूप में इन्हीं से तो आपने पनाह मांगी थी, कभी कड़ी धूप में इन्हीं से तो आपने पनाह मांगी थी. प्रिय बंधू भगिनींनो, खाली पडलेल्या, सुकलेल्या, पालापाचोला झालेल्या त्या पानांवर अलगद पाऊल ठेवा. त्यांना कुचडू नका, कुचलू नका, कारण आज ते जरी खाली जमिनीवर पालापाचोळा म्हणून, निरुपयोगी म्हणून पडलेले असतील, तरी कधी याच झाडाच्या सावलीत, त्याच पानांच्या सावलीत तुम्ही वाढलेला आहात आणि तुम्हाला सावली देताना ते उन्हाने सुकून गेलेले आहेत, हे विसरू नका. तुम्हाला सावली देण्यासाठी जीवनाच्या उन्हात ते सुकून गेलेले आहेत, वाळून गेलेले आहेत, हे मात्र ज्येष्ठांच्या बाबतीत निश्चित लक्षात ठेवा. आज या धर्मग्रामातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या सर्वांना माझा आदरपूर्वक प्रणाम आणि त्यांच्या बाबतीत माझ्या हातून कळत नकळत अनवधाने काही अपराध घडले असतील तर मनापासून क्षमस्व. आपण उभे राहून आपली ख्रिस्ती श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू ख्रिस्त यावर मी श्रद्धा
प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवांसाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरीपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. कोणती पिलाताच्या अमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र यांचे समवेत त्याला बसतात आणि गौरवितात. तो संदेष्टामार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन याची मी वाट पाहतो. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. विनंत्या. प्रत्येक विनंतीनंतर आपला प्रतिसाद गायनात असेल. ख्रिस्त सभा हे एक कुटुंब समजून त्याची निस्वार्थपणे सेवा करणारे आपले पोप, बिशप्स, सर्व धर्मगुरू व धर्मभगिनी यांना चांगले आरोग्य लाभावे व प्रभूच्या प्रेमाचा संदेश जगभर पसरविण्यास परमेश्वराने त्यांना कृपाशक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आई वडील हे परमेश्वराचे आपणास लाभलेले फार मोठे कृपादान आहे. त्यांचा आदर सन्मान मुलांनी करावा आणि त्यांच्या जीवनाच्या अखेरपर्यंत निस्वार्थ सेवा करावी व त्यांना आनंदी ठेवण्यासाठी परमेश्वराने आपणास कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. जे आई वडील वृद्धाश्रमात आहेत तसेच जे शारीरिक व मानसिकदृष्ट्या आजारी आहेत त्यांना चांगले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभावे व त्यांना मायेचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. ज्येष्ठ नागरिक आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक आणि हितचिंतक राहिलेले आहेत. आपल्या परिसरातील एकाकी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण पुरवण्याची जबाबदारी आपल्याला घेता यावी, त्यासाठी आपल्याला मनोधैर्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. खालील हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या वृद्ध आईवडिलांना घरात मायेचे व प्रेमाचे छत्र लाभावे म्हणून आजारी व वयोवृद्ध धर्मगुरूंना चांगली सेवा मिळावी म्हणून आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण व्हाव्या म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वर, अत्यंत श्रद्धेने तुझ्या चरणाशी सादर केलेल्या आमच्या या सर्व गरजा व विनंत्या तू स्वीकारून घे. आमच्या पात्रतेमुळे नव्हे तर तुझ्या अनंत दयेला स्मरून आमच्यावर स्वर्गीय दानांचा वर्षाव कर. ही प्रार्थना आम्ही आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त व पवित्र फातिमा मातेच्या मध्यस्थीने करतो. प्रभु
बंधू भगिनींनो, तुमचे व माझे हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे सर्वसमर्थ पित्या, आमच्या या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण करावयास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये पूर्ण व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. प्रभू येशूने आपल्या क्रूसाने व पुनरुत्थानाने आम्हाला पाप व मरण ह्यापासून सोडवले आणि निवडक वंश, राजेशाही, याजक वर्ग, पवित्र राष्ट्र व आपले खास लोक म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. हे प्रभो, तू आम्हाला अंधारातून तुझ्या दिव्य प्रकाशात आणलेस. तुझ्या अद्भुत कृत्यांचा आम्ही सर्वत्र जयघोष करतो आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत आणि महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा निरंतर गौरव गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूनं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त तुमच्या व पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या स्मरणार्थ करा. गणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार.
प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेनं महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देव पित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आमीन. येशूच्या शब्दात करू प्रार्थनेला परम पित्याला संबोधू मी. अनिष्टापासून देगा आम्हा मुक्ती, जीवनात शांती पसरावी. अमुचे नयन वाट पाहतात, कधी प्रभू ख्रिस्त येईल तो. तोवरी आम्हाला पापांची वासना, चिंतेच्या दर्शना जाऊ नको. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा व आम्हाला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन.
प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा सर्व काळ असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. प्रभूची शांती असो, प्रभूची शांती असो. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात सहभागी होत असलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर रक्त सध्याच्या भावी जीवनात सर्वांचे संरक्षण बनू. वरदान मला
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या साक्रामेंताचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. आमीन. जा ज्येष्ठांचा आदर सन्मान करण्यासाठी प्रभूची शांती सर्वत्र पसरविण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. फातिमा मातेच्या नव्हेनाची प्रार्थना. या अतिपवित्र मरिया माते, आम्ही सर्व भाविक तुझा भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी या पवित्र मंदिरात एकत्र जमलो आहोत. ह्या आमच्या आश्रयदायक माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्याचा आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तो आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमची संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जेव्हा जीवन नकोसे वाटते, तेव्हा आमच्या जवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे मरिया माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सौजल व पापविरोध प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला तू प्रार्थनेचा प्राचित करण्याचा संदेश दिलास. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सार्वकालिक सुख मिळविण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकविलेस. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात कौटुंबिक रोजरीची प्रार्थना नित्यनेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दुर्व्यसनापासून दूर राहावे व चांगले मरण यावे म्हणून आम्हाला आशीर्वाद दे. हे माते, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाहीस. यावर विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना करतो. आमची विनंती मान्य कर. आपली विनंती हेतू मारिया मातेच्या चरणी ठेवूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या पापांना तसे तो आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला नकोस पण वाईटाला नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर पावन मरिये, देव माता हो, आम्हा सवविन आता आणि मृत्यू समयी. हे फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. सिनोडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाची आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्तित्वापासून आम्हाला दूर ठेव. अज्ञाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र यांच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस, त्या तुझ्याकडे सर्व आम्ही मागतो. आमेन. माझ्या प्रिय बंधूगिनो, ज्येष्ठ नागरिक कोणाची जबाबदारी? फादर रॉबर्ट फारच सुंदर, अगदी भावनिकदृष्ट्या त्याने आपल्याला हलवलेलं आहे. ते आपल्याला प्रवचन देत असताना आपल्या अंगावर काटा आलेला आहे. इतकं भावनिक प्रवचन त्याने दिलेलं आहे. त्याने विषयाला हात घातलेला आहे. मला आठवतं, ज्या वेळेला मी भुईगाव पॅरिसमध्ये होतो, तर त्या भुईगाव पॅरिसच्या बाजूला 4 वृद्धाश्रम आहेत. मला बऱ्याच वेळेला फोन यायचे. कशासाठी? ॲडमिशनसाठी. फादर, आम्हाला तिकडे ॲडमिशन पाहिजे, कारण वृद्धाश्रम पुष्कळ भरलेले आहेत. मी दरवेळेला तिकडे वृद्ध लोकांना कम्युनियन घेऊन जायचो आणि तेव्हा हे वयस्कर लोक, वृद्ध लोक त्यांचे काही अनुभव आम्हाला सांगायचे. कदाचित आपल्याकडे तशी व्यवस्था किंवा तशी परिस्थिती नाही, परंतु आपल्याकडे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत जे एकलकोंडे आहेत, त्यांची मुलं परदेशी आहेत. आपण नुसतीच धावपळ किंवा विचार करतो, अरे सगळे चालले, जाऊ दे त्यांना जायचं तर, पण आपली जबाबदारी आहे, जी आपल्याकडे आहे त्यांची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून हा प्रश्न जे गेले आहेत त्यांच्यापेक्षा आपला अधिक आहे, आपल्या आजूबाजूला आहे, आम्हा फादरांचा आहे, सिस्टरांचा आहे, की आपल्याला आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत ते अशा वेदनेत राहत नाहीत. आणि म्हणून हा विषय आम्ही घेतला. सगळे विषय अगदी आपल्या पॅरिसला लागून आहेत, धरून आहेत. असा विषय कोणताच बाहेरचा नाही, अदांतरी नाही आहे. आणि फादर रॉबर्ट यांनी या विषयाला अगदी जस्टिस केलेला आहे. सगळी माहिती दिलेली आहे, इत्थंभूत माहिती दिलेली आहे. आणि आपल्याला अगदी त्या विषयावर चिंतन करण्यासाठी जणू डोळ्यामध्ये अंजन घातलेलं आहे. मला वाटतं आपण जोरदार फादर रॉबर्टचं अभिनंदन करूया. आणि त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, ही जबाबदारी कोणाची? आमची नाही. कोणाची जबाबदारी? हा प्रश्न, या प्रश्नावर आपण विचार करायचा आहे. आजच्या सोमवारपासून ते रविवारपर्यंत सकाळच्या मिसाचं म्हणजे सोमवारपासून DRGS करणार आहे. पुढच्या रविवारी 15 ऑक्टोबर आपल्या चर्चचा वार्षिक सण. सणाच्या मिसा सकाळी 6, 7 व 9 अशा असतील. सणाच्या संध्याकाळी 6:30 ते 9:30 वाजेपर्यंत सांस्कृतिक समितीतर्फे करमणुकीचे कार्यक्रम असतील. उद्या आपल्याकडे आपण विषय विकलांग घेतल्यामुळे उमेद संस्थेतर्फे काही विकलांग मुलं काही वस्तू विकण्यासाठी आपल्याकडे येतील. काही मुलं मला सांगत होते ते माझ्याकडे नेहमी होस्ट किंवा कम्युनियन मागतात, तर उद्या आपल्या मुलांसाठी देखील ते पॅकेट घेऊन येणार आहेत. 7:15च्या मिसावर आपल्या पॅरिसमध्ये 20च्या वर अशी विकलांग मुलं आहेत. बऱ्याच वेळेला डॉक्टर सल्ला देतात की स्लो गाडी आहे, ॲबॉर्शन करून टाका. परंतु जे पालक अशा प्रकारच्या मुलांना सांभाळतात, त्याला लहानाचं मोठं करतात आणि डॉक्टरला सांगतात नाही मला ॲबॉर्शन करायचं नाही, मला ह्या मुलाला सांभाळायचं आहे कारण ते माझं मुलं आहे, त्यांचा गौरव आपण उद्या 7:15च्या मिसावर करणार आहोत. तर आपल्या आजूबाजूला असे कोण पालक असतील, मुलं असतील, त्यांनी उद्या सकाळी 7:15च्या मिसावर यायचं आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, फातिमा मातेने दर्शन दिलं आणि एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे, तो म्हणजे पश्चाताप. या दिवसामध्ये
चांगलं कुंभसार करून घ्यायचं आहे. त्याबाबत मिसानंतर दररोज सकाळी मिसानंतर फादर कुंभसारासाठी उपलब्ध असतील, मिसा अगोदर इथे देखील कुंभसारासाठी उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे बाहेरील धर्मगुरूसाठी आपण एक दिवस ठरवणार आहोत. ते बाहेरील धर्मगुरू कुंभसारासाठी कधी येणार आहेत ते तुम्हाला या उद्या किंवा परवा आम्ही सांगू.